कोल्हापूरची निवडणूक आणि हटके टॅगलाईन यांची राज्यभरात खरं तर चर्चा होते। आमचं ठरलंय, कणका पाडणार, खटक्यावर बोट जागेवर पलटी अशा अनोख्या टॅगलाईन नंतर यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसने नवी टॅगलाईन दिलेली आहे। कोल्हापूरकर कसं तुम्ही म्हणशीला तसं असं म्हणत काँग्रेसने महापालिकेसाठी जाहीरनामा घोषित केलेला आहे। सध्या ही टॅगलाईन चर्चेचा विषय ठरते। बघूया। कोल्हापूरकर कसं तुम्ही म्हणशीला तसं, महापालिकेसाठी काँग्रेसची नवी टॅगलाईन। जाहीरनामा प्रसिद्ध, उमेदवार यादी तयार, निवडणूक रणनीतीत काँग्रेसची आघाडी। रांगड्या कोल्हापुरात निवडणुकाही रांगड्या जोशात होतात। इथं प्रत्येक गोष्टीचा नाक खुळा असतोय। निवडणुकीची लढाई तर कुणीच हलक्यात घेत नाही। कोल्हापुरात कसं सगळं काही खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी असतंय। ईर्षेला पेटलेले कार्यकर्ते आणि नेत्यांचं तगडं नियोजन, त्यामुळे जोश उत्साहासह ईर्षेनं गाजलेली निवडणूक हे कोल्हापूरचं वैशिष्ट्य बनलंय। आमचं ठरलंय या यशस्वी टॅगलाईन नंतर आता सतेज पाटलांनी कोल्हापूरकर कसं तुम्ही म्हणशीला तसं ही नवी टॅगलाईन आणत लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केलाय। लोकांच्याच नजरेतून विरोधकांच्या कारभाराचे वाभाडे काढण्याचं एक घाव दोन तुकडे असं नियोजन केलंय। जनतेतून प्रश्न घेऊन जाहीरनामा तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न याचाच भाग दिसून येतोय। पुढच्या 7 दिवसात साधारणपणे 29 तारखेपर्यंत लोकांच्याकडून सूचना मागवणं, या शहरामध्ये लोकांना काय अपेक्षित आहे, आम्ही म्हटलं तसं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, या भूमिकेतून आम्ही हे कॅम्पेन लॉन्च करतोय। सतेज पाटील आणि शाहू महाराज यांनी टॅगलाईनचं अनावरण करताच शहरभरात सुद्धा पोस्टर झळकू लागली। याचा सकारात्मक परिणाम होईल अशी आशा इच्छुक उमेदवार वर्तवतात। टॅगलाईन तयार झालेली आहे ही आम्ही प्रभागात जेव्हा फिरत होतो तेव्हा आम्हाला हे रिअलाइज झालं की युवा पिढीला ह्यामध्ये, युवा पिढी असू दे किंवा महिला असू देत किंवा ज्येष्ठ असू देत, प्रत्येकाला ह्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे। प्रत्येकाचं एक स्वतंत्र मत आहे आणि त्याचा विचार करूनच आम्ही ही टॅगलाईन तयार केली आणि ही अतिशय यशस्वी होईल याचा आम्हाला ठोस विश्वास आहे। महायुती अर्थातच वाईटच सगळं सुरू आहे ना। आपण गेली 5 वर्ष तर त्यांच्याच हातात आहे, त्यामुळे आपण बघतोय कोल्हापूरची काय दशा झाली आहे। त्यामुळं आपण आता जनतेचा कौल घेणार आहोत, आपण त्यांच्याकडून प्रश्न समजून घेणार आहोत, त्यांच्या नीड्स आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे हे जे टॅगलाईन आहे त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे चांगल्या प्रकारे। कोल्हापूरची निवडणूक म्हणजे हटके गावरान कॅम्पेन असतं, त्यात सतेज पाटील नेहमीच आघाडी घेतात। आताची टॅगलाईन थेट जनतेत मिसळणारी आणि आपलीशी वाटणारी। आपलं भविष्यातलं कोल्हापूर कसं असलं पाहिजे, आपल्या मुलाबाळांना सुद्धा या ठिकाणी या कोल्हापुरात राहावं असं वाटलं पाहिजे, आपल्या 3rd जनरेशनला या ठिकाणी कोल्हापूरमध्ये राहावं असं वाटलं पाहिजे। मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी किंवा फॉरेनला जायच्या अगोदर त्यांनी आपल्या कोल्हापूरमध्ये आपण कोल्हापूरमध्ये काय करू शकतो, कोल्हापूरमध्ये जर त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर ते या ठिकाणी राहतील। हे विजन हे बंटी साहेबांचं आहे। 10 वर्षापूर्वी जी मुलं 13 वर्षाची होती, 11 वर्षाची होती, ती आज मुलं पहिली मतदार असणार आहेत आणि त्या मुलांच्या या कोल्हापूरच्या बद्दल काहीतरी अपेक्षा असतील आणि जनरेशनमधला जो 10 वर्षाचा गॅप आहे त्यामध्ये निश्चित चांगल्या भूमिका मुलांच्यातनं आणि नागरिकांच्यातनं या कोल्हापूरकरला याव्यात, कोल्हापूरच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, लोकांची काय गरज आहे ही याद्वारे आम्हाला जाहीरनाम्याद्वारे मांडायची आहे। एकूणच कोल्हापूरची निवडणूक आता रंगतदार वळणावरती पोहोचल्याचं दिसतंय। काँग्रेसच्या टॅगलाईनला विरोधक कसं उत्तर देणार याकडे कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।